बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मिक कराडनंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर. केजमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास. आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू. शरण येण्याआधी वाल्मिक कराड उज्जैनसह कर्नाटक गोव्यात लपला. स्वतःच्या गाडीने सर्व ठिकाणी फिरल्याची माहिती. सीआयडी चौकशीत महत्वाची बाब समोर. गडचिरोली दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण. अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ. 75 वर्षांनंतर गावात एसटीची बस, तर नव्या हेलिपॅडचंही उद्घाटन. भाजप कोकणात ठाकरे गटाला जोरदार धक्का देणार. माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर. शिर्डीत 12 जानेवारीला पक्षप्रवेश निश्चित. साळवी 2 दिवसात भूमिका मांडणार, सूत्रांची माहिती. नवीन वर्षात उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी. 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार. बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार. जळगावच्या पाळधीतील राड्याप्रकरणी 7 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. 25 जणांविरोधात गुन्हा दाखल. परिसरात उद्या सकाळपर्यंत संचारबंदी. गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाला धक्का लागल्याने झाला होता वाद. शरद पवारांसमोर लोटांगण घालून पाया पडणार. माझी छाती फाडली तर साहेबच दिसतील. नरहरी झिरवाळ यांचं मोठं विधान. दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं. इंजिनियर मुलानं आई वडिलांना संपवल्याची धक्कादायक घटना. शिक्षण सोडून शेती करण्याचा सल्ला दिल्याने हत्या. 4 ते 5 दिवसांपासून घरातच ठेवले होते मृतदेह. कल्याण डोंबिवलीत उद्या 18 तास पाणी पुरवठा बंद. जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार. 26 हल्ल्यातील मास्टरमाइंड अतिरेकी तहव्वूर राणाला भारतात आणलं जाणार. अमेरिकेकडून प्रत्यार्पणाला न्यायालयाची मंजुरी.